हाय फ्रेंड्स. तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर नो द लॉ. तर मी आहे ॲडव्होकेट ओमकार विठ्ठल कदम. तर मी आज भारतीय संघीय संविधानाची वैशिष्ट्ये या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर पहिलं, संघीय किंवा एकात्मक संविधान म्हणजे काय? तर संविधानाचे दोन प्रकार असतात, की एक संघीय संविधान असतं किंवा एकात्मक संविधान असतं. तर ते म्हणजे काय हे पहिलं आपण जाणून घेऊ. तर संघीय संविधान म्हणजे नेमकं काय? तर संघीय संविधान हे संघीय संविधानामध्ये सरकारच्या अधिकारांचे केंद्र व राज्य सरकार यांच्यामध्ये वाटप झालेलं असतं. म्हणजे दोघांच्या अधिकारांचं यामध्ये वाटप झालेलं असतं केंद्र व राज्य सरकारमध्ये. हे दोन्हीही जे सरकार आहे ते त्यांच्या प्रांतामध्ये स्वतंत्र अशी असतात. ओके, तर त्याला म्हणतात संघीय संविधान. दुसरा आहे एकात्मक संविधान. तर एकात्मक संविधान म्हणजे काय? तर एकात्मक संविधानाच्या बाबतीत सरकारचे अधिकार केंद्र सरकारमध्ये केंद्रित असतात. म्हणजे पूर्ण जी पॉवर आहे ती पूर्ण पॉवर हे केंद्र सरकारकडे असते. त्याला म्हणतात एकात्मक संविधान. ओके, तर हे होते दोन प्रकार संविधानाचे, की संघीय संविधान किंवा एकात्मक संविधान. तर आपण आता चर्चा करूया की संघीय संविधानातली काही वैशिष्ट्य आपल्या जी संविधानात आहेत त्याबद्दल मी सांगणार आहे. नंतर आहे एकात्मक संविधानातील काही काही गोष्टी आहे ज्या आपल्या संविधानात आहे त्याबद्दलही मी तुम्हाला वैशिष्ट्यांबद्दल माहिती देणार आहे. तर पहिलं बघूया संघीय संविधानाबद्दल, की संघात्मकतेचे तत्त्व काय आहे. तर प्रोफेसर व्हेरे यांच्या मते की संघात्मक ही विभाजनकारी अधिकारांची एक पद्धती असून ज्याद्वारे सर्वसाधारण व प्रादेशिक सरकार त्यांच्या प्रांतात समन्वय साधतात आणि स्वतंत्र असतात व एकमेकांस दुय्यम नसतात. आता मी एक्सप्लेन करतो ही संज्ञा, की याच्यामध्ये अधिकारांचं काय असतं, विभाजन केलेलं असतं राज्य सरकार व केंद्र सरकारमध्ये. ओके, त्याच्यामध्ये काय असतं की ते एकमेकांपासून स्वतंत्र असतात आणि एकमेकांस दुय्यम नसतात. म्हणजे केंद्र सरकार वेगळं पावर आहे आणि राज्याला असं दुय्यम लेखलं जातं नाही. दोन्ही काय आहेत, इक्वल असतात संविधानात. त्याला म्हणतात या प्रोफेसर व्हेरे यांच्यामध्ये संघात्मक तत्त्व. तर आपल्या संविधानात संघीय संविधानाची कोणकोणती वैशिष्ट्ये आहे त्या वैशिष्ट्यांबद्दल आपण आता चर्चा करूया. पहिला आहे संविधान हे लिखित स्वरूपाचे असावे. दुसरा आहे संविधान हे सर्वोच्च असावे. अधिकारांचे वाटप झालेले असावे राज्य आणि केंद्रामध्ये. संविधानाचा ताठरपणा असावा, रिजिड असावं, ते लगेच अमेंड करता येणारं नसावं. आणि न्यायालयांचा प्राधिकार. तर याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया. की लिखित संविधान म्हणजे काय, की संविधान हे लिखित संविधान असले पाहिजे. संघीय संविधान हे नेहमी लिखित स्वरूपातच असले पाहिजे, अन्यथा संविधानाची सर्वोच्चता राखणे शक्य होत नाही. त्याचं कारण पण सांगितलं की त्या संविधानाची सर्वोच्चता राखणे हे पण शक्य होत नाही. दुसरा आहे संविधानाची सर्वोच्चता, की संघीय राज्यांमध्ये संविधान हा सर्वोच्च कायदा असतो. जे आपल्या संविधानात पण दिसून येतं की संविधान हे सर्वोच्च स्थानी आहे भारतात सुद्धा. तर तेच सरकारची तीन अंगे म्हणजे कोणती? लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशरी. ही जी तीन अंग आहेत ज्याच्यावर हे सरकार चालतं, तर ती अंग ही संविधानात दुय्यम असणार. हे महत्त्वाचं आहे की ती दुय्यम आहेत. म्हणजे सर्वोच्च स्थानी काय, तर संविधान आहे व संविधानात नियंत्रित असतात. म्हणजे ह्या तीन अंगांवर नियंत्रण कोणाचं असतं, तर संविधानाचं असतं. संविधानानुसारच ही अंगे कार्य करतात. ओके, तिसरा आहे ताठरपणा.
संघीय राज्यांमध्ये संविधान हा सर्वोच्च कायदा असल्याने त्याचे स्वरूप ताठर असते, म्हणजे की त्याला सहजासहजी अमेंड करता येत नाही. म्हणजे एवढं सोपं प्रोसिजर नसते, ती खूप किचकट अशी प्रोसिजर असते. तर ताठर संविधानामध्ये संविधानात सुधारणा म्हणजे अमेंडमेंट करण्याची एक विशिष्ट प्रक्रिया असते. त्यालाच इथे असं अभिप्राय शब्द वापरलाय की ताठरपणा. तर ते संविधान ताठर असते. तर हे आपल्या संविधानात सुद्धा दिसून येतं. नंतर आहे अधिकारांचे वाटप. हे एक वैशिष्ट्य आहे की संघीय संविधानामध्ये सरकारचे अधिकार हे केंद्र व राज्य सरकार यांच्यामध्ये त्याचं वाटप झालेलं आहे. जसं की आपण बघितलं सेंटर लिस्ट, स्टेट लिस्ट अँड कॉन्करंट लिस्ट, म्हणजे केंद्र सरकारची सूची, राज्य सरकारची सूची आणि समवर्ती सूची यांच्यामध्ये कोणी कोणते कायदे बनवायचे ह्याच्या अधिकारांचे वाटप झालेले दिसून येते आपल्या संविधानात. तेच एक वैशिष्ट्य आहे. नंतर आहे न्यायालयांचा प्राधिकार. संघीय राज्यांमध्ये संविधानाचा अन्वयार्थ लावण्याचा अंतिम प्राधिकार न्याय यंत्रणेला असतो. म्हणजे संविधानाचा अर्थ, अन्वयार्थ म्हणजे इंटरप्रिटेशन, त्याचा मूळ अर्थ काय, तर हे लावण्याचा अधिकार, अंतिम अधिकार हा कोणाला आहे? माननीय सर्वोच्च न्यायालयाला आहे, जे आपल्या संविधानात दिसून येतं. आणि संविधानाच्या तरतुदींची रक्षण करण्याचे काम न्यायालयीन यंत्रणेचे आहे. जे की आपण बघितलं अनुच्छेद 32 आणि 226, एखाद्या व्यक्तीचं जर व्हायोलेशन होत असेल फंडामेंटल राईट्सचं, मूलभूत अधिकारांचं, किंवा एखादा कायदा हा घटनेच्या बाहेर जाऊन बनवलेला असेल तर ते रद्द करण्याचं व संविधानाचं रक्षण करण्याचं, लोकांच्या अधिकारांचं पण रक्षण करण्याचं काम हे माननीय न्यायालयांवर आहे, जे आपल्या संविधानात दिसून येतं. व अशा न्याय यंत्रणेचे काम हे स्वतंत्र व निपक्ष स्वरूपाचे असावे. आपली ज्युडिशरी ही एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेटिव्ह पासून वेगळी आहे, ते पण दिसून येतं. म्हणजे स्वतंत्र आहे आणि निपक्ष आहे. तर हे होते संघीय संविधानाची वैशिष्ट्य, जी भारतीय संविधानात दिसून येतात ती. त्याचप्रमाणे आपण बघूया की एकात्मक संविधानाची भारतीय संविधानातील वैशिष्ट्य, म्हणजे काही वैशिष्ट्य ही भारतीय संविधानात दिसून येतात, त्याबद्दल आपण चर्चा करूया. एकच संविधान, की आपलं भारताचं संविधान हे एकच संविधान आहे राज्यासाठी आणि केंद्रासाठी. बघूया, संघीय संविधानात राज्याचे व केंद्राचे वेगवेगळे संविधान असते. फॉर एक्झाम्पल अमेरिका यांचं राज्याचं व केंद्राचं संविधान वेगवेगळं आहे. परंतु एकात्मक संविधानात एकच संविधान हे राज्य व केंद्राचे असते. फॉर एक्झाम्पल इंडिया, की बाबा आपलं राज्य व केंद्राचं एकच संविधान आहे. अमेरिकेसारखं राज्याचं आणि केंद्राचं वेगवेगळं संविधान नाही. तर हे एक वैशिष्ट्य भारतीय संविधानात दिसून येतं. दुसरं आहे केंद्राचे राज्यांवर नियंत्रण असते. राज्याचे केंद्राच्या कायद्याचा सन्मान करतात. सगळी राज्य हा केंद्राच्या कायद्याचा सन्मान करतात. केंद्राच्या राज्यांवर नियंत्रण असते, केंद्र सरकारचे राज्यांवर नियंत्रण असते. राज्य केंद्र सूचीतील यादीवर कायदे बनवू शकत नाही, परंतु केंद्र सरकार राज्यसूची व समवर्तित सूची या दोघांवर कायदे बनवण्याचा पॉवर आहे. त्यालाच इंग्लिशमध्ये रेसिड्युअरी पॉवर असं म्हटलं जातं. तर ती आहे. तर हे एक वैशिष्ट्य आपल्या संविधानात एकात्मक संविधानाचं पण दिसून येतं. नंतर आहे राज्यसभेत राज्यांचे समान प्रतिनिधित्व नाही. जे संघीय संविधानामध्ये समान प्रतिनिधित्व असतं तसं भारताच्या संविधानात समान प्रतिनिधित्व नाही. संघीय संविधानात राज्यांचे राज्यसभेत समान प्रतिनिधित्व असते, परंतु तसे आपल्या संविधानात समान प्रतिनिधित्व नाही आहे. तर पुढील मुद्दा आहे राज्यांचे अस्तित्व हे केंद्र सरकारवर अवलंबून आहे. आपल्या संविधानात राज्यांचे अस्तित्व हे केंद्र सरकारवर अवलंबून आहे, कारण का राज्यांची सीमा बदलण्याचा अधिकार केंद्राला आहे. जे अनुच्छेद 1 ते 4 मध्ये आपण बघितलं तर ते आपल्याला दिसून येतं. तर हे एक वैशिष्ट्य एकात्मक संविधानाचं हे भारतीय संविधानात दिसून येईल.
नंतर आहे संयुक्त न्यायव्यवस्था, की भारतीय संयुक्त न्यायव्यवस्था आहे सर्वोच्च न्यायालय उच्च स्थानी आहे व त्याखालील न्यायालय दुय्यम स्थानी आहे, त्यालाच संयुक्त न्यायालय असं म्हणतात. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा खालील सर्व न्यायालयांवर बंधनकारक आहे. नंतर वैशिष्ट्य आहे आणीबाणीची तरतुदी, की आणीबाणीची घोषणा करण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे आहे. जेव्हा आणीबाणी लागू होते तेव्हा संपूर्ण शक्तीचे केंद्रीकरण हे केंद्राकडे जातं, संपूर्ण शक्ती केंद्राकडे जाते व राज्यांची स्वायत्तता संपुष्टात येते. तर हे एक संयुक्त एकात्मक संविधानाचं वैशिष्ट्य आपल्या संविधानात सुद्धा आणीबाणीच्या तरतुदीतून दिसून येतं. नंतर आहे कायदा बनवण्याचा अधिकार, केंद्र सरकारकडे कायदा बनवण्याचा जास्तीचा अधिकार आहे. एवढंच काय तर राज्य यादी व समवर्तीत यादी या याद्यांवर सुद्धा कायदा बनवण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. मी बोललोय मगाशी की रेसिड्युअरी पॉवर आहे, की त्यांच्या याच्यावर पण केंद्र सरकार कायदा बनवू शकतं. तर हे एकात्मक संविधानाचं वैशिष्ट्य आपल्या संविधानात दिसून येतं. प्रशासकीय शक्ती, केंद्र सरकारकडे राज्याच्या तुलनेने जास्त प्रशासकीय शक्ती आहे. राज्य हे संविधानानुसार चालत नसतील तर केंद्र त्यांवर आणीबाणी लादू शकते. ते एक दिसून येतं आपल्या संविधानात. राज्यपालांच्या नियुक्त्या, राज्यपाल हे राष्ट्रपती नियुक्त करतात व राज्यपाल हे केंद्राचे प्रतिनिधी म्हणून राज्यावर काम करतात. आणि नंतर महत्त्वाच्या नियुक्त्या जसं की मुख्य निवडणूक आयुक्त, भारताचे नियंत्रित व लेखापालक परीक्षक यांच्या म्हणजे मेन ज्या बॉडीज आहेत त्यांची पण नेमणूक ही केंद्र सरकार थ्रू होत असते. तर मग तिथे आपल्याला दिसून येतं की बाबा एकात्मक संविधानाची वैशिष्ट्ये ही आपल्या संविधानात दिसून येतात. म्हणजे आपण बघितलं तर संघीय व एकात्मक संविधानाची वैशिष्ट्ये दोन्हीही आपल्या संविधानात दिसून येतात. नंतर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते आपले संविधान हे संघीय आहे का एकात्मक आहे हे आपण जाणून घेऊया. त्यांची स्टेटमेंट काय की अमेरिकेत हे संघीय पद्धतीचे संघात्मकतेचा एक साचेबंद आहे. काही झाले तरी तिचे स्वरूप व आकार बदलू शकत नाही. म्हणजे अमेरिकेचं जे संविधान आहे ते एक साचेबंद प्रमाणे बनवलेलं आहे आणि त्याचं स्वरूप आणि आकार हा बदलू शकत नाही. परंतु पुढं काय म्हणलंय, मात्र या उलट भारतीय संविधान काळ परिस्थिती यांच्या गरजेनुसार एकात्मक तसे संघीय असे दोन्ही असू शकते. म्हणजे जसं काळ आणि परिस्थिती असेल तसं आपलं संविधान हे चेंज होतं गरजेनुसार. एक तर ते एकात्मक होतं किंवा संघीय होतं. तर त्याच्या पुढे पण त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं की एकात्मक कधी होतं आणि संघीय कधी होतं. तर ते पण जाणून घ्या. सर्वसाधारण वेळी संघीय पद्धती म्हणून काम करण्याची त्याची रचना आहे. आपलं संविधान सर्वसाधारण काळात हे संघीय पद्धतीने काम करतं आणि परंतु युद्धाच्या प्रसंगी एकात्मक पद्धतीने काम करण्याची त्याची रचना आहे. म्हणजे युद्धाच्या प्रसंगी आपलं संविधान हे एकात्मक पद्धतीने काम करते. ओके, तर असं बाबासाहेब आंबेडकरांचं संघीय किंवा एकात्मक संविधान याबद्दलचं स्टेटमेंट होतं. नंतर आपण जाणून घेऊया की माननीय सर्वोच्च न्यायालयात पण हा प्रश्न गेला की भारतीय संविधान हे संघीय आहे की नाही, किंवा त्याबद्दल त्यांनी अन्वयार्थ लावले. ते केस लॉज पण आहेत, ते पुढे मी एक्सप्लेन करणार आहे. पण आता आपण जाणून घेऊया की भारतीय संविधान संघीय संविधान आहे का. तर भारताचे संविधान हे लिखित संविधान आहे, हे एक वैशिष्ट्य त्यातून दिसून येतं. दुसरं काय आहे की भारताचे संविधान संघीय संविधानाची सर्व वैशिष्ट्ये धारण करते. सर्व म्हणजे जी जवळपास जास्त आहेत ती, सगळीच्या सगळी नाही पण 80% 75% तरी करतं. त्यामध्ये केंद्र व राज्य सरकारे यांच्यामधील अधिकारांचे वाटप हे एक वैशिष्ट्य आहे, ते पण आपण धारण करतो. त्यात स्वतंत्र न्यायव्यवस्थेची तरतूद असून संविधानाच्या तरतुदींचा अन्वयार्थ लावण्याचा अंतिम प्राधिकार
हा या यंत्रणेला आहे, म्हणजे न्यायालय इंटरप्रिटेशन करणार कॉन्स्टिट्यूशनचं ते. त्यामुळे भारतीय संविधान हे संघीय स्वरूपाचे आहे असे म्हणता येईल. हे महत्त्वाचं आहे की ज्या तरतुदी आपण बघितल्या, वैशिष्ट्ये बघितली, ती सगळीच्या सगळी जवळपास ही दिसून येतात संघीयाची, त्यामुळं त्याला संघीय स्वरूपाचे असे म्हणता येईल. तथापि परंतु म्हणजे काही बाबतीत भारतीय संविधान संघीय तत्वाचे फेरबदल असून काटेकोर संघराज्यामध्ये स्वीकारली जाऊ शकत नाही. म्हणजे आपण बघितलंय की आपल्या संविधानात संघीय तत्वे आहेत, पण त्यामध्ये जशीच्या तशी आपण घेतलेली नाहीत, त्यामध्ये आपण फेरबदल करून घेतलेली आहेत. तर उदाहरणार्थ राष्ट्रपतीद्वारे राज्यपालांची नियुक्ती, राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने राज्यसूचीतील विषयांवर कायदा करण्याचा संसदेला अधिकार आहे, रेसिड्युअरी पॉवर मी म्हटलं. तर ही जी आहेत तत्त्व ती एकात्मक ह्याच्यामध्ये दिसून येतात. म्हणून त्यांनी म्हटले की संघीय संविधानाची जी तत्वे आहेत ती आपण जशीच्या तशी घेतली नाही, जी आपल्याला सुटेबल आहे त्याप्रमाणे आपण ती घेतलेली आहेत. तर म्हणून भारतीय संविधान हे निव्वळ संघीय नाही किंवा निव्वळ एकात्मक पण नाही, तर या दोघांचा संयोग आहे. म्हणजे भारतीय संविधान निव्वळ संघीय पण नाही, निव्वळ एकात्मक पण नाही, तर तो काय आहे, या दोघांचा संयोग आहे, ज्यास अर्धसंघीय किंवा क्वाझी फेडरल असे म्हणतात. तर भारतीय संविधान कसं आहे, तर अर्धसंघीय, क्वाझी फेडरल असं त्याला म्हणतात. तर काही इंग्लिश टर्म आहेत ज्यामध्ये यूज केलं आहे की भारतीय संविधानाला काय म्हणतात, तर ते बघूया. पहिला म्हणतात क्वाझी फेडरल कॉन्स्टिट्यूशन आहे. दुसरा आहे अ फेडरेशन विथ ए स्ट्रॉंग सेंट्रलायझिंग टेंडन्सी. म्हणजे काय की संघीय आहे पण सगळ्यात जास्त प्रभाव कसला दिसतो, तर सेंट्रलाइज टेंडन्सी, म्हणजे एकात्मकेकडे झुकलेलं दिसतं. अजून काय म्हटलं आहे की फेडरल इन फॉर्म बट युनिटरी इन स्पिरिट. म्हणजे काय की वरून बघितलं तर ते आपल्याला फेडरल दिसतं, पण आतमधला जो त्याचा आत्मा आहे, जे स्पिरिट आहे, ते मात्र एकात्मकेकडे वळलेलं आहे असं दिसतं. तर ह्या टर्म्स आहेत इंग्लिशमध्ये ज्या वापरल्या आहेत की भारतीय संविधान म्हणजे त्याला काय म्हणतात. तर पुढे जाणून घेऊया की याबद्दल महत्त्वाच्या केसेस आहे जे माननीय सर्वोच्च न्यायालयाने काय काय सांगितलं, तर ते आपण जाणून घेऊया. की पहिली केस आहे ऑटोमोबाईल ट्रान्सपोर्ट विरुद्ध राजस्थान राज्य 1962 माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं आहे की सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट की भारतीय संविधानाचे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य हे संघीय किंवा अर्धसंघीय वैशिष्ट्य आहे. महत्त्वाचं आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने अन्वय अर्थ लावतानाच संविधानाचा ते म्हणतायत की हे एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे भारतीय संविधानाचं, आणि त्यालाच आपण संघीय किंवा क्वाझी फेडरल अर्धसंघीय वैशिष्ट्य असं म्हणतात. त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणलं आहे की इसेन्शियल फीचर ऑफ फेडरल अँड क्वाझी फेडरल स्ट्रक्चर. नंतर दुसरी केस आहे केशवनंद भारती विरुद्ध केरळ राज्य 1953. तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं आहे की संघीय तत्वे हे भारतीय घटनेचे मूलभूत घटक आहे, म्हणजे बेसिक स्ट्रक्चर आहे. इट इज अ बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असंही म्हटलं आहे, म्हणजे मूलभूत घटक आहे. नंतरच्या केसमध्ये काय म्हटलं आहे की SR बॉम्बे विरुद्ध युनियन ऑफ इंडिया 1994 म्हटलं आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं आहे की भारतीय संविधानाचे मूलभूत घटक हे संघीय तत्व आहे. फेडरलिझम इज द बेसिक व्हॅल्यू इन द कॉन्स्टिट्यूशन. तर अशा प्रकारे जर माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आपण निर्णय बघितले तर ह्यातून असं दिसून येतं की कॉन्स्टिट्यूशनचा भारतीय संविधानाचा अन्वय अर्थ लावला तर ह्यात असं दिसून येतं की आपलं संविधान हे संघीय किंवा अर्धसंघीय म्हणजे फेडरल और क्वासी फेडरल असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे.
की आपलं संविधान क्वाझी फेडरल आहे. तर मित्रांनो, हा होता आपलं संविधान संघीय किंवा एकात्मक आहे याबद्दलचा विषय. तर जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, यापुढील माझे प्रत्येक कॉन्स्टिट्यूशनवरचे डिटेल व्हिडिओ पाहायला पण विसरू नका. थँक्यू.